मशीन गाड़ी शुभम भसगवरे, मी कोणार कंपनीमध्ये ड्रायव्हर आहो. ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही सर्वजण इथं सर्वजण ड्रायव्हर आहे, लेबर आहे. आम्ही कचरा उचलतो आणि त्यामुळे आम्हाला किट पण मिळाली नाही. कचरा उचलताना ना पगार होत आहे टायमावर, ना किट मिळाली व ना PF भरल्या जात आहे. काहीच सेफ्टी नाही आहे. तरी पण आम्हाला एवढे टाईम होत आहे आणि पगार करत नाही आहे. बंद आंदोलन केलेलं आहे कारण की हर कंपनीमध्ये 7 तारखेपर्यंत पगार होण्याची शक्यता आहे. पण आमचा 12 तारीख आली, आज पगार नाही झाला. त्यामुळे आम्ही संप केलेला आहे आणि आणखी सर्वजणी आम्ही अजून आंदोलन करणार आहोत. मला भेटायला कोणीच नाही आलं कंपनीचं आणि ना कोणी बोलणार आहे, ना कोणाचा कॉल आलेला आहे. आपले उपमहापौर आलेले होते इथं, आमची त्यांच्यासोबत भेट झाली. नगरसेवक आले होते, माडेकर साहेब, सर्व सभापती आलेले होते. याही आले, आम्हाला आश्वासन दिले. आता का समोरची पाऊल आता ते उचलणार, त्यावेळेस आम्हाला सांगणार. याच्या मागचं काय कारण आता काय सांगणार, कारण की आता आम्ही आंदोलनावर बसलेलो आहोत. आंदोलन ज्यावेळेस आता आम्ही करणार आहोत, आता त्यावेळेस ते पगार देणार, त्यावेळेसच आम्ही काम करणार. अडचणमध्ये घरामध्ये खायला सोय नाही आहे, प्यायला सोय नाही, काहीच गोष्टीची हे नाही आहे. अर्धे लोकांच्या घरी कोणाचे VC आहे, कोणाचं गट आहे, कोणाचे भाड्याने आहे, कोणी काय आहे, हे यांचा प्रॉब्लेम आहे. नाव धम्मपाल मेश्राम आहे आणि मी महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी आहे. हा जे आंदोलन करण्यामागचा मेन उद्देश हा आहे की आमचा पेमेंट, आमचा जे वेतन आहे हे टायमावर होत नाही. आज या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट चालू घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात करून 6 महिने झाले आणि हे कंपनी 6 महिने होऊनही आमचं पेमेंट त्यांनी व्यवस्थित टायमावर नाही केलं आणि आमचं जे PF ESIC वगैरे जे आहे ते त्यांना लागू नाही केलं अजून. तर आमची एकच मागणी आहे त्यांना की बा आमचं पेमेंट टायमावर करा आणि ESIC हे आहे हे लागू करा. तर सध्या तर काय आम्हाला दिले नाही, तेही आम्हाला त्यांना सुरक्षा किट द्यावी आणि बाकीचे जे सेफ्टी विषय ते पूर्ण द्यावे. मग आता आंदोलन असंच चालू राहणार आहे. आयुक्ताकडे जावं लागेल, अजून जसं तुम्हाला सांगितलं तसं त्यांना सांगावं लागेल. ते सांगितलं का त्यांनी तिकडे सांगतो म्हणे, साहेबांनी बोलतो म्हणे. आंदोलनच करावं लागेल ना. आता आमचं जे पेमेंट त्याने दिले नाही तर काही तर पेमेंटसाठी तर आंदोलनच करावं लागेल ना आम्हाला. ये पेमेंट के बारे में कोणार कंपनी ये आई हुई है 2025 के 11वें महीने से. अभी तक के हमारे को पगार 1 तारीख से 5 तारीख तक के दी नहीं इसने. हमारी समस्या यही है, हम सब दगावर लोग, कर्मचारी जो लोग हैं कि इनकी समस्या है 1 तारीख से 5 तारीख तक के पगार हो जाने को ना. ये मालक हमारे को आवश्यक जैसा जो समस्या देता है कि भाई मैं तुमको कल दे दूंगा, परसों दे दूंगा, ऐसा करते करते आज की 12 तारीख आ गई, पगार हमको अभी तक के दिए नहीं. ये कोणार कंपनी ने हमारे को PF में अभी 5 महीने से 6 महीने से जोड़ी नहीं. अभी हमारे को कुछ बेनिफिट इससे मिल नहीं रहा. अभी हम ये तकलीफ़ के अंदर में है कि हमारी पगार 1 तारीख से आज की 12 तारीख आ गई, 42 दिन हो गए हमारे को पगार मिली नहीं. बस आगे मैं बोलना नहीं चाहता.